नमस्कार मंडळी. आज मी आणि माझी मैत्रीण आलो आहोत डोंबिवलीमधील प्रसिद्ध गणेश मंदिरामध्ये. हे मंदिर डोंबिवली पूर्वेला आहे आणि डोंबिवली स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या बाहेरच आपल्याला छोटे छोटे दुकानं बघायला मिळतात. त्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पासाठी लागणारे फूल, हार, ओटीचे सामान सर्व काही मिळते. आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि मंदिराला बघा, पताक्यांनी खूप छान अशी सजावट केलेली आहे. सर्वात आधी आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दरवर्षी गुढीपाडव्याला गणेशाची पूजा केली जाते. तसेच पालखी सोहळाही आयोजित केला जातो. मागी गणपती जर असले तर इथे ह्या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. महालक्ष्मीच्या अष्टमी कार्यक्रमही साजरे केले जातात. आम्ही मंदिरात गेलो, गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि एका बाजूला तिथे भजनाचाही कार्यक्रम चालू होता. भजनासाठी भजनी मंडळी आलेले होते आणि भजन ऐकण्यासाठी खूप भक्तजण तिथे आलेले होते आणि सर्व भक्तजण शांततेत भजनाचा आनंद घेत होते. आम्ही थोडा वेळ भजन ऐकायला बसलो होतो. भजन ऐकल्यानंतर आता आम्ही महादेवाचे दर्शन घ्यायला आलो आहोत. गणेश मंदिरातच आपल्याला महादेवाचेही दर्शन होते. गणेश मंदिरात महादेवाचे, विठ्ठल रुक्माईचे, कृष्णाचे, राम लक्ष्मणाचे आणि मारुतीचेही मंदिर आहे. या मंदिरात आपल्याला सर्व देवांचे दर्शन होते. सर्व देवांचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. सर्वात आधी महालक्ष्मीची पूजा करून घेतली आणि हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून झाल्यानंतर आता ओटी भरून घेतलेली आहे. ओटी भरून झाल्यानंतर आता आपल्याला समोरच भगवान राम, लक्ष्मण आणि सीता मातेचं मंदिर दिसत आहे आणि आपण त्यांचंही दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्या बाजूलाच आपल्याला बजरंगबलीचे मंदिर दिसते आणि सर्व भक्तजण येऊन, आज नेमका शनिवारच होता म्हणून आज सर्व भक्त बजरंगबलीच्या दर्शनासाठी येत होते आणि बजरंगबलीवर तेल अर्पण करत होते. गणेश मंदिरामध्ये आपल्याला सर्व देवांचे दर्शन होते. आम्ही सर्व देवांच्या पाया पडून आलो. दर्शन घेऊन आल्यानंतर थोडा वेळ मंदिरात बसलो होतो. अजूनही भजनाचा कार्यक्रम चालूच होता. भजन खूप सुंदर होते आणि असं वाटत होतं भजन ऐकतच राहावे. गणेश मंदिर खूपच छान आहे. इथे आपल्याला सर्व देवांचे दर्शन होते. तुम्हीही एकदा नक्की भेट द्या.